नमस्कार मित्रांनो, सायली इलेक्ट्रिकल्समध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे एम-सी-बी व्हर्सेस आर-सी-सी-बी. बहुतांशी इलेक्ट्रिशियन लोकांना एम-सी-बी आणि आर-सी-सी-बीमध्ये कन्फ्युजन असतं. एम-सी-बी केव्हा यूज करावा, आर-सी-सी-बी केव्हा यूज करावा. एम-सी-बीचे आणि आर-सी-सी-बीचे फंक्शन काय आहे? जनरली एम-सी-बी हा तर आपला खूप फॅमिलियर कंपोनंट आहे, कारण आपण रेग्युलर डे टू डे लाईफमध्ये एम-सी-बी यूज करतो. पण सध्या एम-एस-सी-बी आणि आर-सी-सी-बीची कंपल्सरी केलं आहे. ते आर-सी-सी-बी काय आहे? आर-सी-सी-बीचं फंक्शन काय आहे? मग दोन्ही केव्हा यूज केले पाहिजेत? या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आधी आपण बघणार आहोत एम-सी-बी. एम-सी-बीचा फुल फॉर्म काय आहे? तर मिनिएचर सर्किट ब्रेकर असा एम-सी-बीचा फुल फॉर्म आहे. एम-सी-बी हा मुख्यत्वे करून आपण 3 गोष्टींपासून आपल्याला प्रोटेक्शन देतो. पहिलं तर आहे आयसोलेटर. ॲज अ आयसोलेटर आपण एम-सी-बी यूज करू शकतो. दुसरं फंक्शन आहे शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन. तिसरं आहे ओव्हरलोड करंट प्रोटेक्शन. आता फॉर एक्झाम्पल आपण एक 32 एम्पिअरचा एक 4 पोल एम-सी-बी घेतला आहे. त्या एम-सी-बीला आपण आर, वाय, बी न्यूट्रल असा इन्कमिंग सप्लाय दिला आहे. मग ते एम-सी-बीच्या आउटगोइंगमधून आर, वाय, बी आणि न्यूट्रल असा सप्लाय आपण एखाद्या लोडला कनेक्ट केला आहे. सिंगल फेजमध्ये आपण 2 पोल एम-सी-बी यूज करतो. हा पण एक एक्झाम्पलसाठी एक 4 पोल एम-सी-बी घेतला आहे. तर पहिलं फंक्शन आहे आयसोलेटर. आयसोलेटर म्हणजे काय? आयसोलेटर म्हणजे एक प्रकारचं ऑन ऑफ स्विच. जेव्हा आपलं समजा आपण एखादा एम-सी-बी थ्रू एखाद्या इक्विपमेंटला आपण सप्लाय दिला असेल. आपल्याला समजा मेंटेनन्ससाठी तो सप्लाय बंद करायचा असेल किंवा आपल्याला रोज तो सप्लाय ऑन ऑफ करायचा असेल, तर त्या कंडिशनमध्ये आपण एम-सी-बी ऑन ऑफ करून तो सप्लाय बंद चालू करू शकतो. तर हे ॲज अ आयसोलेटर आपण एम-सी-बी यूज करू शकतो. पुढचं फंक्शन आहे ते शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन. शॉर्ट सर्किट म्हणजे काय? तर आपली जी अ, ज्या करंट सप्लाय करण्याच्या वायर आहेत, जसं की सिंगल फेजमध्ये असेल, फेज न्यूट्रल असेल किंवा थ्री फेजमध्ये आर, वाय, बी आणि न्यूट्रल असेल. याच्यामध्ये कोणत्याही 2 वायर जेव्हा एकमेकांसोबत शॉर्ट होतात, तेव्हा समजा एखाद्याच्या वायरिंगवरचं इन्सुलेशन कट झालं असेल आणि आतले कंडक्टर जेव्हा एकमेकांसोबत टच होतात, शॉर्ट होतात. फेज टू न्यूट्रल किंवा फेज टू फेज जेव्हा शॉर्ट होतात, तेव्हा त्या कंडिशनला शॉर्ट सर्किट कंडिशन म्हणतात. या कंडिशनमध्ये काय होतं, खूप मोठ्या प्रमाणात करंट आपल्या वायरिंग थ्रू फ्लो होतो. 500 एम्पिअर ते 1000 एम्पिअर इतका करंट ह्या वायरिंग थ्रू आपल्याला फ्लो झाल्यामुळे काय होतं, आपली वायरिंग जी आहे ती जळण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आपले जे पुढचे जे अप्लायन्सेस असतील, आपली जी मशिनरी असेल, ती खराब होण्याची शक्यता असते. पुन्हा शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता असते. तर ह्या केसमध्ये काय होतं, आपला जो एम-सी-बी आहे, तर हा जो सर्ज करंट आहे किंवा जो एकदम जो इतका 500 एम-पी, 1000 एम-पी इतका करंट आहे, तो सेन्स करून 1 सेकंदच्या आतमध्ये आपला एम-सी-बी ट्रिप करतो. एम-सी-बी ट्रिप केल्यामुळे काय होतं, जो पुढे जाणारा सप्लाय बंद होऊन पुढे जे काही आग लागण्याचे चान्सेस असतील किंवा आपली जी वायरिंग पूर्णपणे जळण्याचे चान्सेस असतात, ते अव्हॉइड करता येतात. तर हे खूप महत्त्वाचं फंक्शन आहे एम-सी-बीचं. त्यामुळे कुठल्याही अप्लायन्सेसच्या आधी किंवा आपला जो घरी लोड होतो किंवा इंडस्ट्रीला आपला जो लोड होतो, त्याला सुरुवातीला एम-सी-बी लावणं खूप गरजेचं आहे. दुसरं फंक्शन आहे ओव्हरलोड करंट प्रोटेक्शन. ओव्हरलोड करंट म्हणजे काय? समजा आपण एम-सी-बी थ्रू एखाद्या अप्लायन्सेसला किंवा आपल्या एखाद्या मोटरला समजा आपण सप्लाय दिलेला आहे. ती मोटर समजा एक 10 एम्पिअर इतका रेटेड करंट त्या मोटरचा असेल म्हणजे आणि कुठल्याही एका कारणामुळे जसं की मोटरची बेअरिंग जाम झाली असेल किंवा मोटरला जो आपण लोड लावला आहे तो खूप जास्त असेल मोटरच्या जो ॲक्चुअल पॉवर आहे त्या पॉवरपेक्षा जो आपण लोड लावला आहे तो जास्त लावला असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होतं मोटर ते काम करण्यासाठी त्याचा जो रेटेड करंट आहे त्यापेक्षा जास्त जास्त करंट घेते. जर 10 एम्पिअर इतका रेटेड करंट असेल तर 20 एम्पिअर, 25, 30 असं या ह्याच्यामध्ये मोटर आपला करंट घेते. तर त्या केसमध्ये काय होतं, एक्स्ट्रा ओव्हर करंट घेतल्यामुळे ती मोटरची वाइंडिंग जळण्याची शक्यता असते. पुन्हा आपली जी वायरिंग आहे, जी वायरिंग आपण त्या करंटसाठी म्हणून आपण केलेली असते, ती वायरिंग गरम होऊन ती एकमेकाला पुन्हा चिपकून शॉर्ट सर्किट होण्याची कंडिशन होऊ शकते. त्या केसमध्ये एम-सी-बी आपला जो ज्या रेटिंगचा एम-सी-बी लावला आहे, तो एम-सी-बी काय करतो, समजा त्याच्या रेटिंगपेक्षा जास्त करंट जर त्यातून फ्लो झाला, तर तो एम-सी-बी आपला ट्रिप करतो. ट्रिप केल्यामुळे काय होतं, पुढचा आपला जो अप्लायन्स आहे, आपली जी मोटर वगैरे आहे, ती जळण्यापासून वाचू शकते आणि आपली जी वायरिंग ही आहे, आपली वायरिंग ही वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होण्यापासून आपण वाचू शकतो. तर हे खूप महत्त्वाचे फंक्शन्स आहेत एम-सी-बीचे. त्यासाठी कुठल्याही अप्लायन्सेसच्या आधी त्या अप्लायन्सचे करंट रेटिंगप्रमाणे योग्य तो एम-सी-बी लावणं गरजेचं आहे. तो कमी आहे रेटिंगचाही असून चालत नाही, एकदम जास्त रेटिंगचाही एम-सी-बी असून चालत नाही. तर हे 3 महत्त्वाचे फंक्शन एम-सी-बीचे आहेत. पुढचं पण बघूया की आर-सी-सी-बी. आर-सी-सी-बीचा फुल फॉर्म काय आहे तर रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. आर-सी-सी-बीचे 2 महत्त्वाचे फंक्शन काय आहेत, तर अर्थ लिकेज फॉल्ट डिटेक्ट करणे आणि त्याप्रमाणे शॉक प्रिव्हेन्शन. तर ह्या 2 कंडिशनमध्ये ट्रिप करणं, सप्लाय ऑफ करणं ही आपली आर-सी-सी-बीचे महत्त्वाचे फंक्शन्स आहेत. आपल्याकडे सपोज एक 2 पोलचा आर-सी-सी-बी आहे. त्या आर-सी-बी थ्रू आपण
आपल्या घरातील कुठल्याही अप्लायन्सेसला आपण सप्लाय दिलेला आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही मशीनला आपण जेव्हा आपण समजा 4 पोल आर-सी-सी-बीद्वारे सप्लाय दिलेला आहे. पुढे आपण जो अप्लायन्स जोडला आहे, जसं की फ्रिज असेल. फ्रिज त्याचं जे काही फ्रीजिंगचं काम करण्याकरता समजा सपोज एक 2 एम्पीयर इतका करंट समजा जर कंझ्युम करत असेल, तर बेसिक इलेक्ट्रिकल रूलप्रमाणे कसं आहे, की जो फेजमधून जितका करंट पास होतो, तितकाच करंट न्यूट्रल वायरमधून रिटर्न सर्किटमध्ये आला पाहिजे. ही बेसिक प्रिन्सिपल आहे. समजा हे कुठल्याही कारणास्तव आपली जी फेज वायर आहे, ती कट झाली असेल किंवा न्यूट्रल वायर कट झाली असेल आणि समजा ते फ्रिजच्या बॉडीला वगैरे टच होत असेल आणि फ्रिजच्या बॉडीमध्ये समजा एखादा थोडा करंट लिकेज होत असेल आणि ह्या केसमध्ये समजा कुठली ती व्यक्ती फ्रिज उघडण्यासाठी वगैरे गेली आणि त्या व्यक्तीला सपोज समजा जर शॉक लागला, तर त्या कंडिशनमध्ये काय होतं, आपला जो आर-सी-सी-बी आहे, हा जो लिकेज करंट आहे, फ्रिजच्या बॉडीमधून जो काही व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या बॉडीमधून जो ग्राउंड होणारा जो लिकेज करंट आहे, हा करंट आपला आर-सी-सी-बी सेन्स करतो आणि हा आर-सी-सी-बी ट्रिप करून सप्लाय जागच्या जागी तिथे बंद करतो. त्यामुळे काय होतं, सप्लाय बंद झाल्यामुळे काय होतंय, पुढे जी जीवितहानी आहे ती आपल्याला टाळता येते. तर हे खूप महत्त्वाचं फंक्शन, खूपच इम्पोर्टंट फंक्शन हे आर-सी-सी-बीचं आहे. त्यामुळे आपल्या एम-एस-सी-बीने जो काही आपलं आर-सी-सी-बी लावणे जे कंपल्सरी केलं आहे, ते खूपच अ, बरोबर केलं आहे. कारण जनरली कसं होतं, आर-सी-सी-बीचं कॉस्टिंग एम-सी-सी-बीच्या मानाने थोडं जास्त असतं. त्यामुळे आपण काय करतो, की आर-सी-सी-बीची गरज नाही किंवा खूप हलक्या क्वालिटीचा आर-सी-सी-बी आपण फक्त एम-एस-सी-बीला दाखवण्यासाठी लावतो, तर तसं नाही आहे. आर-सी-सी-बी हा चांगल्या क्वालिटीचाच वापरला पाहिजे. चांगल्या क्वालिटीचा वापरला तरच तो अशा केसमध्ये ट्रिप होऊन जे पुढे जे होणारे प्रॉब्लेम्स आहेत, तो अव्हॉइड करता येतात. त्यामुळे एम-सी-बी आणि आर-सी-सी-बी ही दोन्हीही जनरली यूज केले गेले पाहिजेत. एम-सी-बीद्वारे आपण जो काही शॉर्ट सर्किट किंवा जो काही ओव्हरलोड करंट असेल, त्यामुळे त्यापासून आपल्याला एम-सी-बी प्रोटेक्शन देतो आणि आर-सी-सी-बी हा काय करतो, हा लिकेज करंटमुळे जे शॉक लागण्याचे जे काही चान्सेस आहेत किंवा आपले जे इक्विपमेंटला जे प्रॉब्लेम येण्याचे, अर्थ इक्विपमेंट येण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते अव्हॉइड करण्याचं काम आर-सी-सी-बी करतो. त्यामुळे एम-सी-बी आणि आर-सी-सी-बी हे दोन्ही लावणं केव्हाही चांगलं. आर-सी-सी-बी कसं वर्क करतो, आर-सी-सी-बीचं नेमकं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्याच्यावर. थँक यू.